श्री विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा, श्रद्धेचा आणि समर्पणाचा महासागर. हजारो नव्हे लाखो वारकरी डोक्यावर तुळशीची माळ, हातात टाळ चिपळ्या, खांद्यावर भगवी पताका आणि ओठांवर विठ्ठल विठ्ठलचा अखंड नामगजर घेत पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. ही केवळ यात्रा नाही, हा आत्म्याचा परमात्म्याकडे जाणारा पवित्र प्रवास आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा यांसारख्या संतांनी महाराष्ट्राला भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा अमूल्य संदेश दिला. त्यांनी शिकवले, जात पात नाही, श्रीमंती गरिबी नाही, विठ्ठलाच्या दारी सर्व भक्त समान. पंढरपूर भक्तांच्या हृदयातील वैकुंठ. चंद्रभागेच्या पवित्र तीरावर विटेवर उभा असलेला सावळा विठुराया हात कमरेवर ठेवून आजही आपल्या प्रत्येक भक्ताची आतुरतेने वाट पाहत आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन विठ्ठल विटेवर उभा राहिला आणि तेव्हापासून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनला. वारकरी चालतो कारण त्याला पायांनी अंतर पार करायचे नसते, तर मनातील अहंकार, मत्सर आणि द्वेष दूर करायचा असतो. दिंडी म्हणजे शिस्त, दिंडी म्हणजे सेवा, दिंडी म्हणजे समता, दिंडी म्हणजे भक्तीचा अखंड प्रवाह. आज रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मोर्टी येथील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांनीही ही महान संत परंपरा जपण्याचा संकल्प केला आहे. लहानग्यांच्या ओठांवर हरिनाम, हातात भगवी पताका, कपाळी गंध आणि अंतकरणात विठ्ठलावरील नितांत श्रद्धा. हा सोहळा केवळ मिरवणूक नाही, तर संस्कारांची, भारतीय संस्कृतीची आणि संतांच्या विचारांची पवित्र शिकवण आहे. चला, आपणही या भक्ती रसात चिंब भिजूया, नामाचा गजर करूया आणि मनोभावे म्हणूया, ज्ञानोबा तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री विठ्ठल रुक्मिणी माता की जय. विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना, हे पांडुरंगा, आमच्या जीवनात सद्बुद्धी दे, प्रेम दे, सेवेची वृत्ती दे आणि संतांच्या विचारांनी आमचे जीवन उजळून टाक. राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला
वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही थांबल तवा जोडल मी हात जवा सारच थांबल तवा जोडल मी हात खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट छळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट मारल्या मी अनवाणी मग किती येर झाली